अत्यंत कर्तव्यदक्ष असे आमचे कर्मचारी विद्यापीठाच्या अतिथीगृहाचं काम बघतात। उद्धव नामदेवराव हंबर्डे सहकुटुंब ते या पुरस्काराचा स्वीकार करत आहेत। पुरस्काराचं स्वरूप आहे शाल, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रुपये 8,000 धनादेश। कुठल्याही कर्मचाऱ्याच्या आयुष्यातील हा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो की आपल्या विद्यापीठाने आपला सन्मान करणं, गौरव करणं ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट असते। यानंतर मी पुढील पुरस्कारार्थीला या ठिकाणी निमंत्रित करतो। संतोष बाबाराव हंबर्डे, विधी विभागामध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून संतोष हे कार्यरत आहे। तेही आपल्या पत्नी आणि मुलीसह कन्येसह हा पुरस्कार स्वीकारत आहेत। संतोष बाबाराव हंबर्डे। पुरस्काराचं स्वरूप आहे शाल, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रुपये 8,000 धनादेश। समोर बघा। संतोष हंबर्डे हे विद्यापीठाच्या विधी विभागामध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत। यानंतर मी निमंत्रित करतो आहे शिवाजी नामदेवराव कल्याणकर, विद्यापीठाच्या आस्थापना विभागामध्ये सेवक म्हणून कार्यरत असलेले शिवाजी नामदेवराव कल्याणकर हे उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार त्यांना देऊन सन्मानित करण्यात येत आहे। शिवाजी नामदेवराव कल्याणकर हे आपल्या पत्नी आणि मुलामुलींसह या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचं खूप खूप अभिनंदन। अभिनंदन कल्याणकर सर। आणि यानंतर मी निमंत्रित करतो आहे विद्यापीठाच्या कुलसचिव कार्यालयात कार्यरत असलेले अशोक दशरथ सत्तेवार। विद्यापीठ संघटनेचे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असले तरी ते आस्थापना विभागामध्ये कार्यरत आहेत। क्रिकेटपटू म्हणून त्यांची ओळख आहे। चांगले खेळाडू आहेत अशोक सत्तेवार। उत्कृष्ट क्रिकेटपटू, क्रीडापटू म्हणून त्याची ओळख आहे। अशोक दशरथ सत्तेवार कुलसचिव कार्यालयामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांनाही या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत। अशोक सत्तेवार हे सहकुटुंब आपला पुरस्कार स्वीकारत आहेत। अभिनंदन अशोक सत्तेवार। यानंतर मी निमंत्रित करतो आहे विद्यापीठाच्या लेखा विभागामध्ये अधीक्षक असलेले श्याम भरत डाकोरे यांना। श्याम भरत डाकोरे हे वित्त विभागामध्ये अधीक्षक आहेत। त्यांनाही उत्कृष्ट अधिकारी म्हणून पुरस्कार देऊन आपण सन्मानित करत आहोत। माननीय कुलगुरू, माननीय प्रमुख पाहुणे, माननीय प्रकुलगुरू, कुलसचिव यांच्या उपस्थितीमध्ये श्याम डाकोरे यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे। आपण सर्वजण टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करूया। केवळ विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना आज या ठिकाणी आपण गौरवित आहोत असे नाही, तर संलग्नित महाविद्यालयातील 2 कर्मचाऱ्यांनाही आपण या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत। त्यापैकी सुरुवातीला मी निमंत्रित करतो परभणी येथील वीर रघुनाथ महाविद्यालयात वरिष्ठ लिपिक असलेले श्रीमान मुंजा बाबूराव जुगाने। मुंजा बाबूराव जुगाने सर वीर रघुनाथ महाविद्यालयामध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत। त्यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत। शाल, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रुपये 8,000 धनादेश देऊन सरांचा या ठिकाणी आपण गौरव करत आहोत। आणि शिवाजी महाविद्यालय उदगीर येथे कार्यरत असलेले प्रयोगशाळा परिसर बालाजी गोविंदराव चिखले यांनाही मी निमंत्रित करतो की त्यांनीही आपण उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार स्वीकारावा।
माननीय कुलगुरू महोदय आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बालाजी चिखले सर हे सहकुटुंब आलेले आहेत, त्यांचं मनापासून अभिनंदन. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मनापासून अभिनंदन. यानंतर आपण शैक्षणिक नियोजन आणि विकास विभागामध्ये